माझं नाव हेमा आहे. मी अशा एका कुटुंबात जन्माला आले जिथे गरिबी आमच्या श्वासासोबत जोडलेली होती. आमचं घर छोटंसं होतं, दारं तुटकी फुटकी होती आणि माझ्या हातांवर नेहमी कष्टांच्या रेषा दिसायच्या. पप्पा रात्रंदिवस मजुरी करायचे, पण कधीच घरची परिस्थिती सुधारली नाही. मी तोंडावर काही बोलत नसे, पण मनाच्या आत खोलवर मला माहीत होतं की ही गरिबी रक्तामध्ये काट्यासारखी घुसते. आमच्या गरिबीची जाणीव मला कायम व्हायची. मी जेव्हा विहिरीवर पाणी भरायला जायचे किंवा गल्लीतल्या मुलींसोबत खेळायला जायचे, तेव्हा त्या सगळ्या नवीन कपड्यात असायच्या आणि मी मात्र नेहमी जुन्या कपड्यात. माझे पप्पा खूप शांत राहणारे होते, जास्त बोलत नसत, फक्त डोळे खाली घालून थकलेल्या अवस्थेत संध्याकाळी घरी परतायचे. एक दिवस आईने मला सांगितलं, हेमा, तुझ्या वडिलांना वाटतं की तुझं लग्न लवकरच व्हावं. आई दीर्घ श्वास घेत म्हणाली, बाळा, गरिबांच्या मुलींना घरात जास्त दिवस बसवून ठेवत नाहीत. अशीच रीत आहे की मुलगी तरुण झाल्यावर तिचं लगेच लग्न लावून द्यावं लागतं. पप्पांनी ठरवलं की माझं लग्न त्यांच्या मित्राच्या मुलाशी करून देतील. तो आमच्या पप्पांचा खूप जवळचा होता, पण माझ्या मनात कधीच अशी इच्छा झाली नव्हती की तो माझा नवरा व्हावा. आई म्हणाली, बघ बाळा, स्थळ स्वतःहून चालून आलंय. आपले ओळखीचे लोक आहेत, तुला काही त्रास होणार नाही. मी शांत राहिले, जणू माझ्याकडे काही बोलायला शब्दच नव्हते. मी भीती आणि आशा दोन्ही मनात घेऊन माझ्या नव्या घरात पोहोचले. मनात होतं की माझा नवरा मला एकदा तरी प्रेमाने पाहून म्हणेल, मी तुला नेहमी खुश ठेवेन. पण तसं काहीच झालं नाही. पहिल्याच दिवशी त्याचं वागणं खूप विचित्र होतं. त्याचे शब्द माझ्या हृदयावर जड ओझ्यासारखे पडले. मी समजवून घेतलं की तो कदाचित थकलेला असेल, पण दुसऱ्या दिवशीही तीच शांतता, तेच थंड वागणं, ना प्रेम, ना बोलणं, ना आपुलकी. असं वाटत होतं जणू मी त्याच्या आयुष्यात काहीच महत्वाचे नाही. दिवस जात होते आणि मी त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी ममता पाहायला आसुसलेली होते. आई फोनवर विचारायची की बाळा, सगळं कसं चाललंय, तुझा नवरा कसा आहे. एक रात्र मी हिम्मत करून त्याच्याशी बोलले. मी विचारलं, मी ऐकलं होतं की लग्नानंतर बायकोला प्रेम आणि मान मिळतो. मी इतकी वाईट आहे का की तुम्ही माझा तिरस्कार करता आणि मला पाहायलाही तयार नसता. तो तिरस्काराने म्हणाला, गोष्ट दोषांची नाहीच आहे, पण मी तुला ती जागा देऊ शकत नाही. हे ऐकून माझ्या डोळ्यांसमोर काळोख दाटला. मला वाटलं की जणू जमीन माझ्या पायाखालून सरकली आहे. थरथरत्या आवाजात मी विचारलं, पण माझा दोष तरी काय आहे. तो रागानेच म्हणाला, दोष नाही, पण तुझं स्थान माझ्या जीवनात नाही. काही दिवसात सगळं संपेल. मी तुला घटस्फोट देतो. त्याने डिवोर्सचे कागद माझ्या हातात दिले. मी ते कागद पाहिले आणि जाणवलं, माझ्या आयुष्यात त्याच्यासाठी ना काही जागा होती, ना कधी असणार होती. मी आईकडे परत आले. आईने मला मिठीत घेतलं. तिचे डोळे पाणावले होते. पप्पा मात्र नेहमीप्रमाणे शांत बसले होते. त्यांची ती शांतता माझ्या हृदयाला अधिकच जखमी करत होती. मी रडत रडत विचारलं, पप्पा, माझा काय दोष होता. पप्पांनी माझं डोकं कुरवाळलं आणि शांत आवाजात म्हणाले, बाळा, दोष तुझा नाही. हे सगळं तुझ्या नशिबात लिहिलेलं होतं. पण काळजी करू नकोस. मी तुझ्यासाठी दुसरा चांगला मुलगा शोधून काढेन. त्या क्षणी मला असं वाटलं की माझं पहिलं घर, माझं पहिलं स्वप्न काही महिन्यातच तुटून गेलं. मला समजलं होतं की लग्नानंतर सुखाचे दरवाजे उघडतील, पण माझ्या नशिबात फक्त एकटेपणा आणि अश्रू लिहिले होते. रात्री मी बिछाण्यावर पडून विचार करत होते. मी वरच्या परमेश्वराला प्रार्थना केली होती की माझ्या आयुष्यात सुख आहे तर मला दाखव, नाही तर मला संयम दे, कारण मी आता तुटत चालले आहे. पप्पांचे शब्द अजूनही कानात घुमत होते की मी तुझ्यासाठी दुसरा मुलगा शोधेन. मी शांतपणे पप्पांकडे पाहत राहिले. माझ्या मनात अजूनही पहिल्या लग्नाची जखम ताजी होती, पण पप्पांच्या डोळ्यात आशेचा एक नवीन प्रकाश दिसत होता. आमच्या घरी ते लोक आले होते. त्यांच्या बोलण्यात एक वेगळी समंजसपणा जाणवत होता. ते म्हणाले, माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे. खूपच सरळसोट, साधा भोळा आणि खरा सज्जन आहे. हो, त्याच्याकडे फार दारिद्र्य आहे. त्याच्याकडे संपत्ती नाही,
पण त्याचं मन खूप स्वच्छ आहे. मुली, दारिद्र्यापेक्षा माणसाचा स्वभाव, त्याचं चारित्र्य बघायला हवं. पप्पांनी माझ्याकडे बघत असं सांगितलं. मी आज जाऊन आईशी बोलले. आई, हा निर्णय योग्य आहे. आईने माझे केस प्रेमाने अलगद विंचरले आणि म्हणाली, बाळा, खरी संपत्ती म्हणजे पतीचं प्रेम आणि मान. माझं नवं नातं ठरलं, लग्नही झालं. पण यावेळी सगळं साधं आणि समाधानाने भरलेलं होतं. ना कुठला गोंधळ, ना कुठला दिखाऊपणा. फक्त काही लोक आणि साधं छोटंसं लग्न. जेव्हा मी पहिल्यांदा सौरभच्या घरी पोहोचले तेव्हा सगळं खूप वेगळं वाटलं. लहानसं घर होतं. माझी नवी सासू म्हणाली, ये बाळा, आत ये, हेच आता तुझं घर आहे. तिच्या शब्दात मला पहिल्यांदाच खऱ्या आईची छाया जाणवली. मी माझ्या खोलीत गेले तर सौरभ तिथेच बसले होते. ते हसून म्हणाले, तुला थकवा आला असेल, तू आराम कर. लग्नानंतर पहिल्याच रात्री कोणी इतक्या मृदू शब्दात मला म्हटलं नव्हतं. मी मनोमन वरच्या देवाचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वयंपाकघरात आले तर माझ्या सासूबाईंनी मला थांबवलं आणि म्हणाल्या, तू आराम कर. दिवस जात होते. सौरभ प्रत्येक गोष्टीत माझं मत विचारायचे. एकदा ते बाजारात निघाले होते तर मला म्हणाले, हेमा, तुला काय आवडतं? कपडे घ्यायचे असतील तर माझ्यासोबत चल. मी लाजत म्हणाले, माझ्या गरजा फारशा नाहीत. ते हसून म्हणाले, गरजा आपण दोघांनी मिळून पूर्ण करायच्या. मी विचारलं, आपण दोघांनी? ते हसत म्हणाले, हो, आयुष्यातील प्रत्येक अडचण आपण दोघांनी मिळून पार करायची आहे. माझ्या सासूबाई संध्याकाळी नेहमी माझ्याजवळ बसायच्या. म्हणायच्या, मला मुलगा मिळाला होता, पण आता मुलीचीही उणीव भरून निघाली. मी मनात विचार करायचे, कदाचित वरच्या परमेश्वराने माझी प्रार्थना खरोखरच ऐकली आहे. एक दिवस मी सौरभला विचारलं, तुम्ही इतकी मेहनत का करता? थकत का नाही? ते हसून म्हणाले, थकवा येतो, पण तुझ्या छोट्या छोट्या गोष्टी माझ्यासाठी आनंदाचा खजिना आहेत. त्या क्षणी मला जाणवलं की आपल्याकडे फारसं काही नाही, पण मनातली ती शांती आणि प्रेम खूप मोठं आहे. पहिल्यांदाच मला वाटलं की मी कोणासाठी खरोखरच किमतीची आहे. माझं अस्तित्व कोणासाठीही महत्त्वाचं आहे. एका दिवशी गल्लीतल्या बायका आल्या आणि म्हणाल्या, तू खूप नशीबवान आहेस. तुला सौरभसारखा नवरा मिळाला. सौरभसारखे लोक खूप कमी असतात. मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं आणि मनोमन हसले. मला वाटलं, खरंच मी खूप भाग्यवान आहे. पण ते हळू आवाजात म्हणाले, हेमा, मी वचन देतो, तुला कधीही एकटं वाटू देणार नाही. मी हलकेच उत्तर दिलं, हीच खरी संपत्ती आहे. मी रात्री वरच्या देवाला प्रार्थना करायचे आणि म्हणायचे, हे देवा, माझं हे समाधान, ही माया अशीच कायम ठेव. जर हे स्वप्न असेल तर मला कधीही तोडू नकोस. माझ्या मनात मात्र एक खात्री होती की आता माझ्याकडे एक घर आहे, एक सावली आहे आणि एक प्रेम आहे जे मला प्रत्येक दुःखापासून वाचवून ठेवेल. आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं. वेळ कसा उडून गेला ते कळलंच नाही. साधं घर, लहान सहान स्वप्न, साधा आनंद, सगळं होतं. पण एक गोष्ट होती जी प्रत्येक महिन्यात माझं मन जड करून जायची. माझी कूस अजूनही रिकामी होती. मला मातृत्वाचं सुख मिळालं नव्हतं. गल्लीतील बायका अनेकदा विचारायच्या, काय बातमी आहे की नाही? खुशखबर कधी देणार? मी फक्त हसून गप्प व्हायचे, पण आतून माझं मन दुखायचं. रात्री मी एकटी असताना वाटायचं की कदाचित माझ्या नशिबात ही आनंदाची भेटच नाही. एक दिवस माझ्या सासूबाई स्वयंपाकघरात माझ्याजवळ आल्या. मी शांतपणे पीठ मळत होते. त्यांनी माझ्याकडे बघून हलक्या आवाजात विचारलं, बाळा, सगळ्या बायका विचारतात मुलाबाळाबद्दल. माझ्याही मनात आहे की आता तुझ्या कुशीत बाळ असावं. त्या माझा हात धरून म्हणाल्या, बाळा, मूल होणं हे वरच्या देवाची देणगी असते. हे आपल्या हातात नसतं. तू फक्त प्रार्थना करत राहा. एका रात्री मी शांतपणे खिडकीजवळ बसले होते. माझे पती आले आणि म्हणाले, हेमा, तू अशी विचारात का गुंतून असतेस? मी हळू आवाजात विचारलं, तुम्हाला वाईट तर नाही ना वाटत की लग्नाला 1 वर्ष झालं तरी आपल्या कुशीत बाळ नाही? ते हसत म्हणाले, थकवा येतो ग,
पण जेव्हा देवाने आपल्या नशिबात अपत्य लिहिलं असेल तेव्हा नक्कीच मिळेल. तू का आपल्या हसण्यात उदासी आणतेस? त्यांच्या शब्दांनी माझं मन हलकं झालं. माझ्या मनातली इच्छा मात्र दाबूनही दाबली जात नव्हती. मी परत परत देवासमोर हात जोडून प्रार्थना करायचे. डोळे मिटून फक्त एकच प्रार्थना करायचे की हे देवा, मला हिंमत दे. हार मारणार नाही, पण मला मार्ग दाखव. घरची परिस्थिती तशीच होती. पती दिवसभर मजुरी करायचे. जे थोडं मिळायचं ते हसत मुखाने घरी आणायचे. मी कितीही थकले तरी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी माझ्यासाठी आनंदाचा खजिना बनायच्या. पहिल्यांदा मला जाणवलं की मी कोणासाठी तरी खरोखरच मौल्यवान आहे. माझं अस्तित्व कोणासाठी खूप महत्त्वाचं आहे. एक दिवस ते छोटेसं मिठाईचा डब्बा घेऊन आले. मी विचारलं, हे सगळं कशासाठी? ते हसत म्हणाले, आज मजुरी चांगली झाली म्हणून वाटलं की तुझं मन प्रसन्न होईल. आम्ही दोघं अनेकदा संध्याकाळी छतावर बसायचो आणि गल्लीतल्या मुलांना खेळताना पाहायचो. ते म्हणाले, हे सगळं वेळेचं आहे, आपल्याला निराश होता कामा नये. मी विचारलं, पण आपण किती दिवस वाट बघू? ते हसले आणि म्हणाले, सगळं आयुष्यभरही थांबावं लागलं तरी चालेल, फक्त तू माझ्यासोबत राहा. एक दिवस गल्लीतली एक खास बाई माझ्याजवळ आली आणि म्हणाली, अगं, अशा घरगुती गोष्टींवर लक्ष देऊ नकोस. फक्त वरच्या देवावर विश्वास ठेव. हे सगळं त्याच्या हातात आहे. मी त्यांच्या विश्वासाकडे बघून गप्प राहिले. अनेक महिने गेले. आम्ही दोघंही एकमेकांसोबत आनंदात दिवस घालवत होतो. स्वप्न आणि आशेच्या मधोमध माझ्या प्रार्थना चालूच होत्या. मी नेहमी रात्री माझ्या पतीच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे बघायचे आणि मनोमन म्हणायचे, हे देवा, माझं हे सुख, ही माया माझ्यापासून कधीही हिरावू नकोस. पण आयुष्य कायम एकसारखं नसतं. एक दिवस त्यांनीच म्हटलं, माहीत नाही ग, आज शरीरात काहीतरी वेगळंच जाणवतंय. मी त्यांना पाणी दिलं, पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळाच भीतीचा भाव होता. काही दिवस गेले. कधी त्यांना ताप यायचा, कधी अंगावर लाल डाग उमटायचे. मी म्हणाले, आपण डॉक्टरांकडे जाऊयात. तर ते म्हणाले, हे फक्त साधारण आहे, बरा होईन. पण माझ्या मनाला कळत होतं की हे काही साधारण नाही, काहीतरी असं आहे जे आपलं जगणं आणि हसतमुख आनंदाला तोडून टाकणारं आहे. माझे पती कधी मानेला धरून बसायचे, कधी पायात अशक्तपणाने कोसळायचे. सुरुवातीला मला वाटलं की कदाचित काही ॲलर्जी आहे, पण दिवसागणिक ते डाग गडद होत गेले. त्याचबरोबर ताप, रात्री घामाने भिजणं, त्यांच्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळं तयार होत होती. हातांची पकडही सैल होत चालली होती. त्यांचा तो हसरा स्वभाव कुठेतरी हरवत चालला होता. अशाच एका दिवशी आम्ही घाबरून गल्लीतल्या एका जुन्या वैद्यांना बोलावलं. पण काही दिवसातच आई आम्हाला सोडून निघून गेल्या. घराच्या भिंतींवर जणू शांतता उतरली होती. त्या आई, ज्या मला आईसारखे मिठी मारायच्या, प्रत्येक क्षणी मला आशीर्वाद द्यायच्या, त्या आता नव्हत्या. आईच्या जाण्यानंतर माझे पती कोलमडून गेले. त्यांची शांतता आणखीनच गडद होत गेली. त्यांची कमजोरी वाढत गेली. मी पुन्हा म्हटलं, आपण हॉस्पिटलला जायला हवं. हे काही साधं आजारपण नाही. या वेळेला ते मान्य झाले. आम्ही शहराच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. लांब रांगेत उभे राहून कागदपत्र भरत असताना माझ्या पतीने माझा हात धरून हळूच म्हटलं, घाबरू नकोस, वरचा देव सर्व काही ठीक करेल. पण जेव्हा रिपोर्ट साईन करून डॉक्टरांनी खाली बघत म्हटलं, यांना ब्लड कॅन्सर आहे, हे ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर काळोख पसरला. जणू जमीन पायाखालून निसटून गेली. मी थरथरत विचारलं, डॉक्टर, कदाचित रिपोर्टमध्ये काही चूक तर नाही ना? डॉक्टरांनी दुःखाने मान हलवली आणि म्हणाले, नाही, आम्ही सगळी तपासणी पुन्हा पुन्हा केली आहे. पेशंटलाच हाच आजार आहे. इलाज शक्य आहे, पण खूप महाग आहे. माझ्या पतीने शांतपणे माझ्याकडे पाहिलं. मी जबरदस्ती हसले, पण आतून पूर्णपणे तुटत होते. हॉस्पिटल बाहेर बेंचवर बसून मी मनापासून रडत होते. मनात फक्त एकच प्रार्थना होती, देवा, माझ्या पतीला काही होऊ देऊ नकोस. तोच माझं जग आहे. त्याच्याशिवाय मी रिकामी होईन. माझं काही उरणार नाही. मी त्यांना धीर देण्यासाठी म्हणाले, आपण काळजी करू नका, आपण तुमचा इलाज करू.
मी काहीतरी नक्कीच करेन. ते हळू आवाजात म्हणाले, हेमा, जर वरच्या देवाच्या मनात असेल तर सगळं ठीक होईल, पण तू स्वतःला कमजोर करू नकोस. मी त्यांचा हात हातात धरून डोळ्यात पाणी आणून बसून राहिले. दिवस जात होते आणि माझ्या नवऱ्याच्या आजाराने त्यांच्याकडून काम करण्याची हिंमत आणि ताकद हिरावून घेतली होती. त्यांचं शरीर दिवसेंदिवस अशक्त होत होतं. कधी खाण्याचा घास घशातून खाली उतरायचा नाही, तर कधी तीव्र अशक्तपणामुळे ते थेट बिछाण्यावर कोसळायचे. घरचं राशन संपत आलं होतं. तेलाच्या बाटलीत सुद्धा फक्त काही थेंब उरले होते. मी चूल पेटवायचा प्रयत्न केला, पण लाकूडही कमी उरलं होतं. माझ्या नवऱ्याने अशक्त आवाजात म्हटलं, तू काळजी करू नकोस, देवाने दिलंय तेवढं आपण खाऊ. त्यांच्या बोलण्यावर मी जबरदस्ती हसले, पण आतून मी तुटत होते. एका रात्री मी उशीवर तोंड लपवून देवाला प्रार्थना केली की माझ्यासाठी काहीतरी मार्ग काढ. मी हार मानणार नाही, पण मला हिंमत दे. त्या प्रार्थनेतूनच मला वाटलं की मी शिकलेली आहे. जर मला नोकरी मिळाली तर थोडा आधार मिळेल. दुसऱ्या दिवशी मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की मी जॉब करणार आहे. ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, तू एकटी कसं सगळं सांभाळशील? मी ठाम शब्दात म्हटलं, मला प्रयत्न करायलाच हवा. माझ्या नवऱ्याने थोडा वेळ मला पाहिलं, मग हळूच हसले आणि म्हणाले, जर तुझा निर्णय हाच असेल तर मी तुला अडवणार नाही, पण लक्षात ठेव, आपल्या इज्जतीचा सौदा कधीही करू नकोस. मी त्यांचा हात धरून म्हणाले, मी तुम्हाला वचन देते, कधीही अशी कमजोरी दाखवणार नाही की ज्यामुळे माझ्या इज्जतीवर डाग येईल. तो माझा ठाम निर्णय होता. मी मनाशी पक्क केलं होतं की नवऱ्याच्या आयुष्यासाठी मी प्रत्येक दार ठोठावणार. मग मी धीर एकवटून माझं रिझ्यूम बनवलं. आई-बाबांचं घर गरीब असलं तरी मी प्रायव्हेट BA पूर्ण केलं होतं. त्या कागदावर लिहिलेले शब्द मला असं वाटत होते जणू आयुष्याच्या नव्या आशा आहेत. दुसऱ्या दिवशी मी शहरातील एका ऑफिसमध्ये गेले. टेबलसमोर बसलेल्या माणसाने कागद उचलून विचारलं, कुठवर शिक्षण झालंय? मी म्हणाले, BA पर्यंत. तो म्हणाला, कामाचा अनुभव आहे का? मी म्हटलं, नाही, पण मेहनत करायची हिंमत खूप आहे. त्याने मान हलवली, आणखी काही प्रश्न विचारले आणि मग म्हणाला, तुम्हाला माहिती देण्यात येईल. 2 दिवसांनी फोन आला की मला नोकरी मिळाली आहे. माझ्या मनाने सुटकेचा श्वास घेतला. मी लगेच माझ्या नवऱ्याला सांगितलं की मी उद्यापासून ऑफिस जॉईन करणार आहे. ते हसले आणि म्हणाले, देव नेहमी मदत करतो. सुरुवातीला सगळं काही नवं वाटत होतं, पण लवकरच ते रोजचं रुटीन झालं. मी सकाळी लवकर उठून नवऱ्यासाठी नाश्ता बनवायचे आणि मग ऑफिसकडे जायचे. महिन्याचा पहिला चेक मिळाला तेव्हा मन आनंदून गेलं. मी माझ्या नवऱ्याचा चेहरा पाहिला, जो दिवसेंदिवस फिका आणि अशक्त होत होता. मी मनाशी ठरवलं, मला आणखी जास्त काम करायला हवं. काही दिवसांनी हिंमत करून मी बॉसच्या खोलीत गेले. ते मोठ्या खुर्चीवर बसलेले होते. मी नजर झुकवून म्हटलं, माझ्या नवऱ्याच्या आजारासाठी काही शिल्लक राहत नाही. माझा पगार वाढवता येईल का? त्यांनी फाईल बंद करून मला पाहिलं आणि हलकसं हसले. ते म्हणाले, तू चांगलं काम करत राहा, तुझं प्रमोशन होऊ शकतं. मग ते खुर्चीवरून उठले आणि म्हणाले, तुला माझ्यासोबत एका ठिकाणी यावं लागेल, बाकीचं मी पाहून घेतो. ते ऐकून जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी म्हटलं, सर, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? तर ते हसून म्हणाले, इतकी भोळी बनू नकोस, तू खूपच समजूतदार आहेस. प्रमोशन माझ्या हातात आहे. मी थरथर कापू लागले होते. माझं धैर्य एकवटून म्हणाले, नाही सर, मी इथे फक्त काम करायला येते, याखेरीज मी काही करू शकत नाही. ते तिरक्या नजरेने हसून म्हणाले, विचार कर, ही संधी वारंवार मिळत नाही. मी नजरेखाली पाहत स्पष्ट सांगितलं, सर, माझी मजबुरी आहे, पण माझी इज्जत हीच माझी सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ती मी कधीही विकू शकत नाही. ते रागातच म्हणाले, तुला माहीत आहे ना, तुझ्यासारखे लोक जास्त दिवस टिकत नाहीत. एक दिवस वाकावंच लागतं. मी शांतपणे बाहेर आले. ऑफिसच्या खोलीतून निघून घरी पोहोचल्यावर मला माझ्या नवऱ्याचा चेहरा आठवला. ते बिछाण्यावर पडलेले असूनही मला पाहून हसत होते.
मी मनाशी विचार केला, काय मी त्यांच्या त्या हसण्याला कोणाच्या हौसेच्या बदल्यात संपवू शकते का? नाही, असं होऊ शकत नाही. सुरुवातीला हलके इशारे होते, पण आता स्पष्ट शब्दात सांगितलं गेलं, विचार कर, वेळ निघून चाललाय. प्रमोशन हवं असेल तर एक संध्याकाळ माझ्यासोबत घालवावी लागेल. मी फोन हातात धरून बराच वेळ बघत राहिले. मन होतं की काहीच उत्तर देऊ नये, पण मेसेजचा सिलसिला थांबत नव्हता. लगेचच आणखी मेसेज आला. हा विश्वासघात नाही, वास्तव समजून घे. हा तुझ्यासाठी फार चांगला मोका आहे, नाहीतर नंतर खूप पश्चाताप होईल. माझा राग उसळला. मी उत्तर दिलं, माझी इज्जत आणि माझ्या नवऱ्याची इज्जत माझ्यासाठी सगळ्यात मोठी आहे. तुझ्या अटी मी कधीच मान्य करणार नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेले तर बॉसच्या चेहऱ्यावर विचित्रशी कठोरता होती. माझ्याकडे बघून ते विचित्र स्मित करत म्हणाले, बरं, जसं तुला हवंय तसं कर, पण लक्षात ठेव, हट्टी लोकांना धडा शिकवणं गरजेचं असतं. मी नजर खाली घालून माझं काम सुरू ठेवलं. काही दिवसांनी जेव्हा पगाराचा दिवस आला तेव्हा सगळ्यांचे चेक देण्यात आले, पण माझा चेक दिला नाही. मी अकाउंटंटला विचारलं, माझा चेक कुठे आहे? तो म्हणाला, वरून ऑर्डर आहे. सध्या तुझा चेक थांबवला आहे, कारण मी प्रमोशनची संधी नाकारली होती. त्यांनी सांगितलं, जिद्दी लोकांना धडा शिकवणं आवश्यक असतं. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी हळू आवाजात म्हटलं, हा अन्याय आहे. ते हसत म्हणाले, अन्याय नाही, हा तर खेळ आहे, आणि या खेळाचे नियम मान्य कर किंवा बाहेर पड. मी शांतपणे परत आले. मन होतं की सगळ्यांसमोर ओरडून सांगावं की तो कसा माणूस आहे, पण कोण विश्वास ठेवणार? मी एक कमजोर कर्मचारी होते आणि तो त्या मोठ्या कंपनीचा मालक, एक ताकदवान माणूस. जेव्हा घरी पोहोचले तेव्हा माझा नवरा म्हणाला, हेमा, काय झालं? आज तू खूपच उदास दिसतेस. मी टाळण्याचा प्रयत्न करून म्हणाले, काहीच नाही, फक्त ऑफिसमध्ये काम खूप होतं. पण खरी गोष्ट ही होती की आता आमच्या घरची चूल विझण्याच्या मार्गावर होती. मागच्या महिन्याच्या उरलेल्या थोड्याशा साठ्याने कसा तरी निभावत होते. त्याच दरम्यान एक बाई भेटली आणि म्हणाली, बाळा, तुझ्या नवऱ्याचा इलाज कर. त्याचं आजारपण धोकादायक आहे. तुला काहीतरी करायलाच हवं. मी फक्त मान हलवली, पण आतून मला माहीत होतं. मी स्वतःशीच म्हणाले, मी काय करू शकते? माझ्या नवऱ्याची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. कधी रात्री त्यांना जोराचा ताप यायचा. इलाजासाठी काहीतरी मार्ग निघेल असं मनाशी समजवायचे. ते अशक्त आवाजात म्हणायचे, हेमा, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण लक्षात ठेव, आपली इज्जत कधीही कमी होऊ देऊ नकोस. त्यांचे शब्द माझ्या हृदयाला छेदून जायचे. मी विचार करायचे, जर त्यांना कळलं की माझ्या बॉसने काय मागण्या केल्या आहेत तर ते कधीही मला होकार द्यायला तयार होणार नाहीत. पण जर मी नकार दिला तर ही नोकरीही हातातून जाईल. त्या रात्री मी कोणतंही उत्तर दिलं नाही आणि मोबाईल बंद केला. मनात देवाचं नाव घेतलं. काळ सरकत होता आणि परिस्थिती आणखी बिकट होत चालली होती. माझ्या नवऱ्याचं वजन झपाट्याने कमी होत होतं. ते म्हणाले होते, जर माझ्यानंतर कधी तू एकटी राहिलीस तर घाबरू नकोस. देव नेहमी तुझ्यासोबत आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी त्यांना थांबवत म्हणाले, असं बोलू नका. तुम्हाला काहीच होणार नाही. पण माझ्या मनात एक भीती होती, जी प्रत्येक क्षणी मला खाऊन टाकत होती. एके दिवशी अचानक त्यांची तब्येत खूपच बिघडली. त्यांचा श्वास जलद झाला. डोळे मिटले. मी वारंवार म्हणत होते, हिम्मत ठेवा, सगळं ठीक होईल. त्यांनी अशक्त आवाजात फक्त एवढंच म्हटलं, हेमा, आणि त्यानंतर त्यांचा हात माझ्या तळहातात सैल झाला. मी रडत त्यांना हलवलं, पण ते शांत झाले होते. खोलीत सन्नाटा पसरला. त्या भिंती, ज्या कधी आमच्या हसण्याने गुंजायच्या, त्या आता माझ्याबरोबर रडत असल्यासारख्या वाटत होत्या. तो बिछाना, ज्यावर ते रात्री हसत खेळत आणि माझ्याशी बोलत बसायचे, आता रिकामा होता. त्यांचे कपडे खुर्चीवर लटकलेले होते, जणू ते लगेच येऊन ते घालतील. मी कित्येकदा ते कपडे छातीशी धरून रडले. घरात लोक आले, थोडे दिवस रडले आणि निघून गेले.
पुन्हा तीच शांतता आणि ओसाड खोली ओरली. मी भिंतीला टेकून तासनतास विचार करायचे. पप्पांचा विचार आला. वाटलं कदाचित ते मला घरी घेऊन जातील. पण मनात आलं त्यांच्या खांद्यावर आधीच 5-5 मुलींचं ओझं आहे. त्यांच्याकडे गेलं तर त्यांचं ओझं आणखीनच वाढेल. रात्री एकटी बसलेली असताना प्रत्येक आवाज मला घाबरवत होता. कोणीतरी म्हणालं, बाळा आता काय करशील? तुझ्याकडे कुठला आधार आहे का? मी नजर खाली घालून म्हटलं, माझ्यासाठी देवाचाच आधार आहे. ते म्हणाले, देव तर सगळ्यांचा आधार आहे, पण दुनियेत माणसांचंही सोबत हवं असतं. माझ्याकडे उत्तर नव्हतं. घरातली भांडी रिकामी होती. कधी एक वेळचं जेवण नशिबी यायचं, तर कधी फक्त पाणी पिऊन रात्र काढायचे. एक दिवस आई भेटायला आली. ती चोरून मला भेटली होती. माझी अवस्था पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणाले, आई काय सांगू, पोटापेक्षा मन भुकेलं आहे. आईने सुस्कारा टाकला आणि म्हणाली, तुझ्या पप्पांकडे अजून जाऊ नकोस. ते आधीच कठोर झाले आहेत. लोक बोलतायत की तुझा ऑफिसचा बॉस चांगला माणूस नव्हता. तुझ्या पप्पांना हे सगळं कळून ते आणखीनच रागावले आहेत. मी आईचा हात धरून म्हणाले, देव जाणतो की मी काही चूक केलेली नाही. आईच्या डोळ्यातून अश्रू गळले. आई गेल्यावर मी आणखी तुटून गेले. माझ्याकडे ना सासर होतं, ना माहेर, ना आधार, फक्त एक रिकामं घर आणि माझे हुंदके. एका संध्याकाळी मी अंगणात बसून जुन्या कपड्यांनी अश्रू पुसत होते. अचानक दारावर जोरात ठोका पडला. मी दार उघडलं तर पोलीस उभे होते. ते म्हणाले, तुझ्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. आरोप आहे की तू ऑफिसमधून पैसे उचललेस आणि परत केले नाहीस. माझे पाय थरथरू लागले. मी म्हणाले, हे खोटं आहे. मी काही पैसे घेतले नाहीत. तेव्हाच माझा बॉस पुढे आला आणि हसून म्हणाला, हे सगळं कोर्टात दिसेल. मी रडतच म्हणाले, तो माझ्यावर खोटा आरोप लावत आहे. पोलीस कठोरपणे म्हणाले, या गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये सांग. आता आमच्यासोबत चल. मी घराकडे नजर टाकली. आता हे घरही माझं उरलं नव्हतं. मी पोलिसांच्या गाडीकडे निघाले. माझं मन थरथरत होतं. वाटलं, ही कसली परीक्षा आहे. नवरा गेला तरी समाधान नाही. रात्री उशिरा पोलिसांची गाडी मला थेट पोलीस स्टेशनला घेऊन गेली. वाटेत मी फक्त एकच म्हणत होते, देवा, मी निरपराध आहे. तूच माझा आधार आहेस. स्टेशनमध्ये एका अंधाऱ्या खोलीत मला टाकण्यात आलं. ओलसर जमिनीवर मी बसले. भिंतींवर जुने डाग होते. रात्र सरत होती. मी हात जोडून प्रार्थना केली, जर ही माझी परीक्षा आहे तर मला संयम दे. तू जाणतोस मी निरपराध आहे. तेवढ्यात माझा बॉस तिथे आला. तो म्हणाला, अजून वेळ गेली नाही. एकदा होकार दिलास तर हा खेळ इथेच संपेल. मी कठोर शब्दात म्हणाले, तुला लाज नाही का? माझ्या मजबुरीचा फायदा घेत आहेस. मी माझ्या नवऱ्याचा विश्वासघात कधीच करणार नाही. तो संतापून म्हणाला, तुझा नवरा तर मेला आहे. देवाला या दुनियेत कोणी पाहिलं नाही. पण माझ्याकडे ताकद आहे, पैसा आहे. सुटका हवी असेल तर माझ्यासोबत राहावं लागेल. माझ्या मनात घृणेची लाट उठली. मी म्हणाले, तुझ्या आणि तुझ्या पैशांवर शाप. मी मरेन, पण तुझ्या अटी कधी मान्य करणार नाही. तो रागानेच म्हणाला, विचार कर. ही जेल आहे. इथून बाहेर पडायला माझ्याशिवाय दुसरा मार्ग नाही. मी ठामपणे उत्तर दिलं, मार्ग फक्त देवाच्या हातात आहे, तुझ्या नाही. तो संतापून दार आपटून निघून गेला. भिंती हादरल्या. मी खोल श्वास घेतला आणि मजबूत मन केलं. काळ सरत गेला. पोलीस सहानुभूतीने म्हणायचे, काय झालं, अजून शिफारस आली नाही का? कैदेतल्या स्त्रिया म्हणायच्या, इथून बाहेर पडणं सोपं नाही. पण माझं मन म्हणायचं, माझा देव माझ्यासोबत आहे. ह्याच आशेवर मी जगत राहिले. एके दिवशी बॉस पुन्हा आला. यावेळी त्याच्या हातात एक फाईल होती. तो म्हणाला, पहा, तुझ्या विरुद्ध आणखी पुरावे आहेत. आता तू इथून कधीच सुटू शकणार नाहीस. न्यायालयही मी म्हणेल तेच मानेल. मी पुढे जाऊन म्हटलं, तुला वाटतं ताकद तुझ्याच हातात आहे, पण खरी ताकद देवाच्या हातात असते. कितीही प्रयत्न कर,
मी कधी तुझ्या अटी मान्य करणार नाही. माझं उत्तर ऐकून तो अधिकच संतापला आणि निघून गेला. तो निघून गेल्यावर मी भिंतीला टेकून डोळे मिटले. मनात भीती होती, पण त्याचबरोबर एक समाधानही होतं. मी मनाशीच म्हणाले, मी माझ्या इज्जतीची रक्षा केली आहे. जग मला शिक्षा देईल तरी देव माझ्यासाठी नक्की न्याय करेल. कधी कुणी कपडे आणत होतं, कधी औषधं, पण दरवेळी दाराजवळ नावं पुकारली जायची. माझं नाव मात्र कधीही घेतलं जात नसे. मी आतून तुटत चालले होते, पण वरून शांत राहत होते. एका संध्याकाळी हवालदार आला आणि म्हणाला, तुझ्या भेटीला कोणी आले? माझं हृदय धडधडू लागलं. मी आईचा चेहरा पाहण्यासाठी व्याकुळ झाले होते. खूप दिवसांपासून तिची आठवण येत होती. भेटीच्या खोलीत गेले तर आई समोर उभी होती. तिचा चेहरा थकलेला आणि दुःखाने भरलेला होता. मला पाहताच तिचे डोळे पाणावले. मी अश्रूंवर ताबा ठेवत म्हणाले, आई, मी ठीक आहे. तू कशी आहेस? आईने नजर खाली घालून म्हटलं, मी ठीक आहे, पण तुझ्या पप्पांनी तुझ्याशी सगळे संबंध तोडले आहेत. गल्लीतली लोक खूप बोलत आहेत. म्हणतात तू तुझ्या बॉससोबत संबंध ठेवलेस. आईने माझा हात धरला आणि म्हणाली, बाळा, मी जाणते की हे सगळं खरं नाही, पण तुझे वडील दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. त्यांना वाटतं की मुलीनं आम्हाला लाजवलं. मी रडत म्हणाले, आई, त्यांना सांग की मी निरपराध आहे. हे सगळं खोटं आहे. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, पण ते तुझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की जर ती खरं बोलते तर न्यायालयात सिद्ध करावं. माझ्या मनाला वेदना झाल्या. माझे स्वतःचे वडीलही माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत का? पण मी आईसमोर धीर दाखवून म्हटलं, आई, मी न्यायालयात नक्की सत्य सिद्ध करेन. आई रडत म्हणाली, लोक म्हणतात नवरा मेल्यावर तू बॉससोबत संबंध ठेवलेस. त्याने तुला पैसे दिले, नंतर भांडण झालं म्हणून त्याने तुझ्यावर केस केली. मी रागाने आणि दुःखाने उत्तर दिलं, आई, हा माझ्यावर फार मोठा आरोप आहे. मी कधीच चुकीचं केलेलं नाही. पण जगाचे कान अफवा ऐकतात, सत्य नाही. भेटीचा वेळ संपला. हवालदार म्हणाला, वेळ झाला, परत जा. मी आईकडे शेवटचं पाहिलं. तिच्या डोळ्यात ते प्रश्न होते जे ती ओठांवर आणू शकली नाही. मी देवाची शपथ घेऊन म्हटलं, मी निरपराध आहे. परत माझ्या खोलीमध्ये जाऊन मी खूप वेळ विचार करत राहिले. पप्पांचा राग मनावर दगडासारखा बसला होता. त्यांनी माझ्या लग्नाच्या वेळी हसून आशीर्वाद दिला होता. तेच वडील आज माझा चेहराही पाहायला तयार नाहीत. दुसऱ्या दिवशी हवालदार म्हणाला, तुझी शिक्षा जवळ आली आहे, तयारी कर. मी घाबरून विचारलं, कशाची तयारी? तो हसून म्हणाला, न्यायालयात जे सांगायचं आहे ते ठरव. तिथेच तुझ्या नशिबाचा निकाल लागेल. मी मनाशी देवाचं नाव घेतलं. दिवस जात होते. सुनावणीची तारीख जवळ येत होती. जेलमधल्या प्रत्येक घंटी मला त्या क्षणाची आठवण करून देत होती. इतर कैदी स्त्रिया म्हणायच्या, कशाला घाबरतेस? न्यायालयात सगळं ठीक होईल. पण मला माहीत होतं, बॉसकडे पैसा आणि ताकद होती. शेवटी तो दिवस आला. सकाळी मी गाडीत बसले आणि मनात म्हटलं, देवा, माझा वकील तूच आहेस. जग माझी साथ देईल की नाही माहीत नाही, पण तू कधीच साथ सोडणार नाहीस. न्यायालयात खोली शांत होती. सगळ्यांच्या नजरा माझ्यावर होत्या. मला कटघऱ्यात उभा केलं. माझ्या नजरा जजच्या खुर्चीकडे गेल्या आणि माझा श्वासच अडकला. तिथे तोच माणूस बसलेला होता ज्याला मी कधी आपलं मानलं होतं. पण आता वाटलं की तो मला कधीही माफ करणार नाही. कागद हलवले गेले. वकील म्हणाला, ही स्त्री आपल्या बॉसकडून मोठी रक्कम घेऊन गायब झाली होती. नंतर नोकरी सोडली. कंपनीचं नुकसान केलं. नेहमी खोटं बोलली आणि नवऱ्याच्या आजाराचं कारण देत राहिली. त्यामुळे हिला कठोर शिक्षा व्हावी. सगळीकडे कुजबूज झाली. लोक माझ्याकडे शंकेच्या नजरेने पाहू लागले. वकील पुढे म्हणाला, आमच्याकडे पुरावे आहेत, सही आहे, साक्षीदार आहेत. हिला शिक्षा झालीच पाहिजे. जज शांतपणे ऐकत होते.
कधी फाईलकडे बघायचे, कधी माझ्याकडे. मला वाटलं किती बरं झालं असतं जर ते माझ्या डोळ्यातून माझं खरं पाहू शकले असते. हवालदाराने विचारलं, तुला काही सांगायचं आहे का? मी अश्रूंनी डोळे भरून हळू आवाजात म्हटलं, मी निरपराध आहे. माझ्या नवऱ्याशी बेवफाई कधीच केली नाही. माझी इज्जतच माझं जीवन आहे. वकील जोरात म्हणाला, हे सगळं शब्द आहेत, पण न्यायालयाला पुरावे हवेत. तिचं म्हणणं खोटं आहे. न्यायालयात शांतता पसरली. प्रत्येकजण जज काय म्हणणार याची वाट बघत होता. तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात लांब क्षण होता. शेवटी जज उठले आणि म्हणाले, मी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकलं आहे, कागदपत्र पाहिली आहेत, पण या स्त्रीला मी निरपराध घोषित करतो. हेमा, तुला इज्जतीसह मुक्त केलं जातंय. माझे पाय थरथरू लागले. हवालदाराने हतकड्या काढल्या. मी डोळ्यांवर हात ठेवला. जणू देवाने मला इज्जत परत दिली होती. बाहेर पडल्यानंतर प्रकाश आणि हवा नव्यासारखी वाटली. कित्येक दिवसांनी हात मोकळे हलवता आले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. लोक आपापलं म्हणू लागले, जजला दया आली म्हणून सोडलं असेल. ही तर वाचली. पण माझ्या मनात एकच प्रश्न घुमत होता, त्यांनी असं का केलं? अचानक एक माणूस माझ्या जवळ आला आणि म्हणाला, जज साहेब तुम्हाला एकटं बोलवतात. मी दचकले. आत गेल्यावर समोर तोच माणूस बसलेला होता. माझा पहिला नवरा, जो माझ्या वडिलांच्या मित्रांचा मुलगा होता. तोच आता न्यायाधीश बनलेला होता. त्याने मला बसायला सांगितलं. मी नजर खाली घातली. त्याने शांतता तोडली आणि म्हणाला, हेमा, तू मला ओळखलं असेलच. तो खुर्चीवरून उठून खिडकीजवळ उभा राहिला. म्हणाला, मी तुझ्यासमोर खूप लाजिरवाणा आहे. ज्या दिवशी मी तुला घटस्फोट दिला, तो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा गुन्हा होता. त्या दिवसापासून मला कधीही समाधान मिळालं नाही. कदाचित मी माझ्या वडिलांच्या दबावाखाली पडलो, पण घटस्फोट दिल्यानंतर मला जाणवलं की माझ्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट मी स्वतःहून गमावली. मी कठोरपणे म्हटलं, मग ते सगळं दुःख का दिलंस? जेव्हा मी तुझ्या घरी पत्नी म्हणून आले होते, तेव्हा माझी किंमत का ओळखली नाहीस? त्याच्या शब्दात खरी खंत होती. तो पुढे म्हणाला, मी तुला शोधायचा खूप प्रयत्न केला, पण तुझ्या घरच्यांनी मला काहीच खरं सांगितलं नाही. जेव्हा कळलं की तुझा नवरा या जगातून गेला, तेव्हा माझं मन अंकी तुटलं. आणि जेव्हा ऐकलं की तुझ्यावर खोटे आरोप लावले गेले आहेत, तेव्हा ठरवलं की आता तरी तुला न्याय मिळालाच पाहिजे. आज न्यायालयात मी फक्त न्याय दिला नाही, तर माझ्या मनाचं ओझही हलकं केलं. मी विचारलं, आता हे सगळं सांगण्याचा काय उपयोग? तो काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, मी इच्छितो की तू पुन्हा माझ्या आयुष्यात यावंस. मी कधी दुसरं लग्न केलं नाही. आजही मी एकटाच आहे. तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही. तू माझी साथ देशील का? त्याच्या शब्दांनी माझं मन जोरात धडधडलं. डोळ्यांसमोर माझ्या आयुष्यातले सगळे दुःख आणि संघर्ष येऊन उभा राहिले. मी थरथरत म्हणाले, आता हे शक्य नाही. माझं आयुष्य खूप बदलून गेलं आहे. तो मृदू स्वरात म्हणाला, मला ठाऊक आहे, पण विचार करून बघ. तुला माझ्यासोबत नेहमी इज्जत मिळेल. मला तुला सगळं सुख द्यायचं आहे. मनाच्या एका कोपऱ्यात वाटत होतं, हा तोच माणूस आहे ज्याने मला सर्वात आधी तोडलं होतं. पण दुसऱ्या कोपऱ्यातून आवाज येत होता, समाज एकट्या स्त्रीला जगू देत नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हटलं, माझ्या मनात समाधान नाही. मी होकारही देऊ शकत नाही आणि नकारही. तो जवळ आला आणि म्हणाला, फक्त एकदाच हो म्हण. मी वचन देतो, आता तुला कधी रडवणार नाही. मी नजर खाली घालून म्हटलं, जर ही माझीच नियती असेल तर मी नाही म्हणणार नाही. पण लक्षात ठेव, माझी जखम अजून भरलेली नाही. तो घाई गडबडीत म्हणाला, मी त्या जखमांवर मलम लावीन. तेवढ्यात न्यायालयासमोर गोंधळ झाला. बॉसच्या विरोधात खोटी कागदपत्र आणि गैरकृत्यांचे पुरावे सापडले होते. पोलिसांनी त्याला हतकड्या घालून ओढत नेलं. लोक म्हणत होते, याचं हेच बरोबर झालं. मी हे दृश्य पाहिलं आणि मनातून विचार आला,
देव न्याय करायलाच बसलेला आहे. आता लोक मला शंकेनं नाही तर सहानुभूतीनं पाहू लागले. पण मला ठाऊक होतं, सहानुभूती कोणाचं आयुष्य बदलत नाही. मी ठरवलं होतं की जर मी या संकटातून फक्त माझ्या अस्तित्वासाठी जगू शकले तर आता बाकीच्या असहाय्य स्त्रियांसाठीही जगायचं. मी जाहीर केलं की ही लढाई त्या स्त्रियांसाठी आहे ज्यांच्याकडे कोणाचा आधार नाही. त्या इथे येऊ शकतील आणि इज्जतीने आयुष्य जगू शकतील. सुरुवातीला फक्त 2 स्त्रिया आल्या. एक विधवा होती जिला सासरच्या लोकांनी घराबाहेर काढलं होतं आणि एक दुसरी जिच्यावर नवऱ्याने जुलूम केले होते. त्या दोघींनी माझा हात धरून म्हटलं, आम्हाला जागा दिल्याबद्दल आभारी आहोत. त्या क्षणी मला वाटलं की मी खरंच योग्य निर्णय घेतला आहे. काही आठवड्यांनी ही बातमी पसरली आणि आणखी स्त्रिया येऊ लागल्या. कुणी नवऱ्याच्या जुलमातून पळून आलेली, कुणी माहेरातनं नाकारलेली. मी त्यांना सांभाळत होते, त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करत होते आणि त्यांना सांगत होते, तुम्ही एकट्या नाहीत, आपण सगळ्या एकमेकींच्या सोबत आहोत. पैशांची कमतरता होती, पण काही मोठ्या लोकांनी मदत करायला सुरुवात केली. कुणी धान्य पाठवलं तर कुणी भाड्यासाठी पैसे दिले. हळूहळू माझं घर हे ठिकाण उजेडाचं ठरत गेलं. याच काळात माझा पहिला नवरा, जो आता जज झाला होता, पुन्हा आला. तो म्हणाला, हेमा, मी तुला वचन दिलं होतं की आता तुला समाधान देईन. आता वेळ आली आहे की आपण नवीन आयुष्य सुरू करू. मी शांतपणे त्याचं ऐकलं आणि मग म्हटलं, मी माझ्या आयुष्याचा निर्णय करून टाकलाय. आता मी फक्त माझ्या ओळखीकरिता जगणार आहे. माझा आनंद त्या स्त्रियांपर्यंत पोहोचवण्यात आहे ज्या माझ्याकडे मदतीसाठी येतात. तो म्हणाला, मी समजतो, पण विचार कर, माझी ऑफर तुझ्या इज्जतीची आहे. मी ठामपणे म्हटलं, नाही, माझं मन मानत नाही. मी खूप दुःख पाहिलं आहे. आता माझं ध्येय वेगळं आहे. माझ्या दुःखातून इतरांसाठी सुलभता निर्माण व्हावी, एवढंच मला हवं आहे. तो शांत झाला. काही क्षणांनी म्हणाला, जर हा तुझा अंतिम निर्णय असेल तर मी तुला अडवणार नाही. वेळ सरत गेला. माझा विश्वास वाढत गेला. आम्ही स्त्रियांसाठी शिवणयंत्र आणली, ज्यामुळे त्या स्वतः कमवू लागल्या. काही मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था केली. हळूहळू हे ठिकाण आशेचा किरण बनलं. एके दिवशी एक रिपोर्टर आला आणि म्हणाला, हेमा, तू आता फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी प्रकाश झाली आहेस. आता माझ्यासाठी समाधान म्हणजे स्वतःची खुशी नव्हती तर दुसऱ्यांचा आधार बनणं होतं. त्या संध्याकाळी जेव्हा सगळ्या बायका आणि मुलं अंगणात जमा झाले होते तेव्हा मी त्यांच्यासमोर उभी राहून म्हणाले, तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात. मी माझं आयुष्य दुसऱ्यांचा आधार बनण्यासाठी समर्पित केलं आहे. ते समाधान ज्याची मी वर्षानुवर्ष शोध घेत होते, आज मला तुमच्यात सापडलं. या कथेचा धडा हाच आहे की इज्जतीवर कधीही तडजोड करू नये. परिस्थिती कितीही कठीण असो, खरी ताकद संयम, हिम्मत आणि दुसऱ्यांचा आधार होण्यात आहे, ना की पैशात, ना की दुनियादारीत. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढची अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.